नमस्कार मित्रांनो, कर्जमुक्ती अभियानाबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ थोडासा वेळ काढून अवश्य पाहून घ्या. मित्रांनो, कर्जमुक्ती अभियान काय आहे? तर हे एक अशी चळवळ आहे मित्रांनो, ज्यामध्ये प्रत्येक त्या व्यक्तीला मदत करण्याची अपेक्षा आहे जो पैशाच्या बाबतीमध्ये आर्थिक तंगीमध्ये अडकलेला आहे. हो, म्हणजेच जो कर्जाच्या विळख्यातून बाहेर निघू इच्छितो, जो मेहनत करून आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सर्व गरजा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे, परंतु योग्य असा प्लॅटफॉर्म मिळत नाही, अशा त्या सर्व महत्त्वाकांक्षी लोकांसाठी हे कर्जमुक्ती अभियान आहे. समजणं गरजेचं आहे की ही कुठली कंपनी नाही मित्रांनो, ही एक लोकांसाठी उभी केलेली चळवळ आहे. न भूतो न भविष्यती, न आतापर्यंत कधी झालेला आहे, ना यापुढे कधी होणार, पण कर्जमुक्ती अभियानाच्या माध्यमातून ती होत आहे. विचार करा ना, सर्वसाधारण आयुष्यामध्ये ओळखीचे लोक सुद्धा ओळखीच्या लोकांना मदत करत नाहीत, परंतु कर्जमुक्ती अभियानाच्या माध्यमातून आपण ओळखीच्या लोकांना तर मदत करतोयच, पण अनोळखी लोकांना सुद्धा मदत करतोय. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी आहेत मित्रांनो. जसं आपण आपल्या ओळखी आणि अनोळखी लोकांना मदत करतो, त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा या अभियानाच्या माध्यमातून ओळखीच्या लोकांकडून सुद्धा मदत येणार आहे आणि अनोळखी लोकांकडून सुद्धा मदत येणारच आहे. मित्रांनो, या अभियानामध्ये सामील होण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये एकदा फक्त 2,500 रुपये ही मदत म्हणून द्यावी लागते. इन्व्हेस्टमेंट नाही, गुंतवणूक नाही, मदत. आपण कोणाला मदत करतोय? जी 7 लोक आपल्या अगोदर या सिस्टममध्ये इतरांची मदत करून सामील झालेले आहेत, अशा 7 भाग्यवान लोकांना आपण मदत करतोय. कशी करणार आहोत? आपल्याच आयडी मध्ये त्या 7 लोकांची नावे, फोन पे नंबर, QR कोड, सर्व काही डिटेल्स शो होतं. त्यांना आपण स्वतः एका व्यक्तीला 700 रुपये आणि 6 लोकांना प्रत्येकी 300 रुपयाची मदत करतोय. म्हणजेच 100% डिस्ट्रीब्युशन, लोकांचा पैसा लोकांमध्ये. ना कुठला ऍडमिन चार्ज, ना कुठला TDS कपात, कुठली कटिंग नाही, काय नाही. ज्या वेळेस आपण या 7 लोकांना 2500 रुपयाची मदत करतो, आपली आयडी ऍक्टिव्ह होते मित्रांनो. त्यानंतर आपल्याला या आयडी मधून दोन प्रकारे मदत मिळवण्याची संधी आहे. ओळखीच्या लोकांकडून मदत, अनोळखी लोकांकडून मदत. लक्षात घ्या, आता ओळखीच्या लोकांकडून मदत किंवा ओळखीच्या लोकांची एक सुंदर अशी टीम बनवायची आपल्याला संधी आहे. त्या ठिकाणी तुम्ही वाटतील तितक्या लोकांना या कर्जमुक्ती अभियानाबद्दल सांगू शकता, माहिती सांगू शकता, आणि जे लोक तुमच्या रेफरलद्वारे जॉईन होतील त्या प्रत्येकाकडून तुम्हाला 700 रुपयाची मदत येणार. विचार करा, जर तुम्ही 10 लोकांना सामील केलात 7,000 रुपये, 100 लोकांना सामील केलात 70,000 रुपये अनलिमिटेड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून जे काही लोक या मदत प्रणालीमध्ये सामील होतील, दुसऱ्या लेवलपासून 13व्या लेवलपर्यंत 300 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला मदत मिळणार आहे, जी हजारो लाखो करोडो रुपये होऊ शकते. हो मित्रांनो, आणि त्याचबरोबर अनोळखी लोकांकडून मदत कशी मिळवता येते, त्यासाठी आपल्याला कमीत कमी 4 लोकांना या सिस्टममध्ये सामील करायचं आहे आणि मॅजिक पूलमध्ये सामील व्हायचं आहे. येस, यामध्ये एक मॅजिक पूल अशी यंत्रणा आहे. मॅजिक पूलमध्ये आपण काय करतो? अनोळखी व्यक्तीला मदत करतो आणि मॅजिक पूलच्या माध्यमातून आपल्याला अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळणार आहे. मॅजिक पूलमध्ये जाण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये एकदा 2,500 रुपये जे आलेल्या इन्कम मधूनच द्यायचं आहे अनोळखी व्यक्तीला. आणि त्या ठिकाणी मित्रांनो 10 लेवल पर्यंत आपल्याला लेवल वाईज, पहिल्या लेवलला 10,000, दुसऱ्या लेवलला 20,000, तिसऱ्या लेवलला 40,000, चौथ्या लेवलला 80,000, 5व्या लेवलला 1,60,000, असं करत 10 लेवल पर्यंत 76,75,000 रुपयेपर्यंतची मदत मिळते. त्या ठिकाणी फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे, आलेली मदत अर्धी ठेवून घ्यायचं आणि अर्धी समोर पाठवायची आहे. मित्रांनो, संकल्पना खूप सुंदर आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी डोनेशन देत आलो, पण भारतामध्ये कर्जमुक्ती अभियानाच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम राबविला जात आहे, जिथं माणसाला डोनेशन देणार आहेत, माणसाला मदत करणार आहेत. विचार करा, सर्वसाधारण माणसांच्या डोनेशनमुळे जर देवस्थान श्रीमंत होत असतील, तर सर्वसाधारण लोकांच्या डोनेशन देण्यामुळे का माणसं श्रीमंत होणार नाहीत? का माणसांच्या आर्थिक अडचणी दूर होणार नाहीत? नक्कीच मित्रांनो, सिस्टमला समजून घ्या, वेळ दवडवू नका. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे त्यांच्यासोबत लवकरात लवकर संपर्क करून लवकरात लवकर कर्जमुक्ती अभियानामध्ये सामील व्हा. बाकी सपोर्ट ऑल ओव्हर इंडियामध्ये चालू आहे. पूर्ण भारतवर्षामध्ये कर्जमुक्ती अभियानाचं काम जोरात चालू आहे. तुम्ही मागे राहू नका मित्रांनो. या ठिकाणी रिस्क किंवा फसवेगिरी किंवा धोका हा प्रकारच नाही. का? कारण लोकांना मदत करत आहेत. का? कारण ट्रान्झॅक्शन हे पर्सन टू पर्सन मध्ये होत आहेत. आपण कुठल्या एका कंपनीला पैसे देत नाही की जेणेकरून आपल्याला त्या कंपनीकडून पैसा येणार आहे आणि उद्या ती कंपनी बंद झाली तर माझ्या पैशाचं काय, हा विषयच नाही मित्रांनो. त्यामुळं सिस्टमला समजून घ्या आणि लवकरात लवकर या अभियानामध्ये सामील होऊन तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठं काम करू शकता. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. जय हिंद.